So we discuss about the oxygen cycle. Oxygen forms 21% of the atmosphere. वातावरणाचा जर विचार केला तर जवळजवळ 21% इतका ऑक्सिजनचा समावेश आहे. इट इज ऑल्सो प्रेझेंट इन द हायड्रोस्फियर अँड लिथोस्फियर. हायड्रोस्फियर आणि लिथोस्फियर म्हणजे जलावरण आणि भूआवरण यांच्यामध्ये सुद्धा ऑक्सिजनचं प्रमाण आहे. सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ ऑक्सिजन विदिन द बायोस्फियर इज कॉल्ड द ऑक्सिजन सायकल. परत तेच आहे, ज्या एका पद्धतीने जो आपण अभ्यास करतो सायकलचा, म्हणजे एखादा घटक हा परत परत बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टरमध्ये जातो, त्याच पद्धतीने ऑक्सिजनच्या बाबतीत सुद्धा सर्क्युलेशन होत आहे. दिस सायकल टू इन्क्लूड्स बोथ बायोटिक अँड अबायोटिक कॉम्पोनंट्स. Oxygen is continuously produced as well as used up in the atmosphere. या डायग्राम मध्ये आपल्याला हे पूर्ण व्यवस्थित लक्षात येऊ शकेल की ऑक्सिजन सायकल कशा पद्धतीने चालते. इथे डायग्राम मध्ये आपल्याला प्लांट दिसत आहेत. ठीक आहे. सो दिस इज द ग्रीन प्लांट. सो these green plants, what they are doing, they are absorbing CO2 from the atmosphere at the time of photosynthesis. And during photosynthesis there is release of oxygen. म्हणजे या प्लांट्स पासून ऑक्सिजन जो आहे तो फोटोसिंथेसिस मध्ये रिलीज होईल आणि हा ऑक्सिजन कोण घेईल? रेस्पिरेशन साठी ॲनिमल्स घेतील. ठीक आहे. त्यानंतर ॲनिमल्सच्या बाबतीत काय घडेल की ब्रेकडाऊन ऑफ अ शुगर मॉलिक्युल्स बाय द ॲनिमल्स. जे शुगर असेल अन्नाच्या फॉर्म मध्ये घेतलेलं त्याचं ब्रेकडाऊन होईल आणि त्याच्यातून CO2 रिलीज होईल. किंवा आपल्याला असं म्हणता येईल की हे जे प्राणी आहेत किंवा वनस्पती असतील ते रेस्पिरेशन करतील आणि या प्रोसेसमध्ये घेतलेल्या ऑक्सिजनचं कन्व्हर्शन हे CO2 मध्ये होईल आणि हा CO2 जो आहे तो वातावरणामध्ये रिलीज होईल. वातावरणामध्ये किंवा ॲटमॉस्फिअरमध्ये आलेले CO2 परत प्लांट्स वापरतील फोटोसिंथेसिससाठी आणि फूड मटेरियल सिंथेसाइज करतील. म्हणजे रेस्पिरेशन आणि फोटोसिंथेसिस या दोन्ही प्रोसेस मार्फत ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड याच्या स्वरूपात हा ऑक्सिजनचा फ्लो जो आहे तो चालू राहणार आहे. ठीक आहे. Oxygen is highly reactive and it readily reacts with other elements and compounds. ऑक्सिजनचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे, तो हायली रिॲक्टिव्ह आहे. त्यामुळे बाजूचे इतर जे कंपाऊंड्स आहेत वातावरणामधले एलिमेंट्स आहेत त्याच्यावर रिॲक्ट होतो आणि कंपाऊंड्स तयार होतात. As oxygen is found in various forms like molecular oxygen, water, carbon dioxide, inorganic compounds, etc. आत्ता सांगितल्याप्रमाणे ऑक्सिजन जो काय आहे हायली रिॲक्टिव्ह आहे आणि त्याच्यामुळं ऑक्सिजन वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आढळतो. कुठल्या कुठल्या फॉर्ममध्ये? एक म्हणजे मॉलिक्युलर ऑक्सिजन, ऑक्सिजनचा प्युअर ऑक्सिजनचा मॉलिक्यूल. किंवा दुसरं एक्झाम्पल काय तर कंपाऊंड म्हणजे वॉटर मॉलिक्यूल. त्यानंतर कार्बन डायऑक्साईड, कार्बन बरोबर जोडलेला ऑक्सिजन. त्यानंतर इनऑर्गॅनिक वेगवेगळ्या प्रकारची कंपाऊंड्स. द ऑक्सिजन सायकल ऑफ द बायोस्फियर इज एक्स्ट्रीमली कॉम्प्लेक्स. ही जी ऑक्सिजनची सायकल आहे बायोस्फिअरमध्ये असणारी ही कॉम्प्लेक्स आहे. ऑक्सिजन इज रिलीज्ड in the process of photosynthesis where it is used up in the process like the respiration, combustion, decomposition, corrosion, rusting, etc. फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये हा ऑक्सिजन बाहेर पडतो एका प्रोसेसमध्ये, परंतु त्याचं युटिलायझेशन मात्र अनेक वेगळ्या प्रोसेसमध्ये घडतं किंवा होतं. कुठं वापरलं जातं ऑक्सिजन? रेस्पिरेशनसाठी ऑक्सिजनची आवश्यकता आहे. त्यानंतर कंबशन ज्याला आपण ज्वलन असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर डिकॉम्पोजिशनमध्ये कुजण्याच्या प्रक्रियेमध्ये, करोजनमध्ये. ठीक आहे. त्यानंतर रस्टिंग प्रोसेस ज्याला आपण गंजणं म्हणतो, तर या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजनचा समावेश असतो. त्यानंतर एक लास्ट सायकल आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहे ती म्हणजे नायट्रोजन सायकल. कुठल्या सायकलचा विचार करतोय? नायट्रोजन. म्हणजे आता लक्षात आलं असेल तुमच्या की नायट्रोजनचा सायक्लिक फ्लो कसा आहे हा अभ्यासणं म्हणजेच नायट्रोजन सायकल. मित्रांनो, या टॉपिकच्या सुरुवातीला काही प्रश्न दिलेत पहा. व्हॉट इज मीन बाय नायट्रोजन फिक्सेशन? खरं तर वातावरणामध्ये जवळजवळ 78% इतका नायट्रोजन आहे, 78%. बट धिस नायट्रोजन विच इज इन अ फ्री स्टेट इट इज नॉट युजफुल टू द प्लांट्स और द एनिमल्स. Actually nitrogen is required by the plants. Requirement is more, but this free nitrogen is not useful to them. So this nitrogen has to be converted into nitrates or the nitrite compounds, and these compounds are utilized by the plants.
Is it clear? So this conversion of a free nitrogen into the nitrates or the nitrites, it is called as a nitrogen fixation. बघा, नायट्रोजन फिक्सेशन इथं म्हणजे काय विचारलंय, मग काय सांगता येईल आपल्याला? The free atmospheric nitrogen is converted into nitrates or the nitrites by the processes, and this process is called as a nitrogen fixation. So it occurs either by some microorganisms or at the time of a lightning process. विजा चमकतात ना त्यावेळेला किंवा काही बॅक्टेरिया ही प्रोसेस घडवतात. Which microbes bring about the process of nitrogen fixation? काही मायक्रोऑर्गॅनिझम्स आहेत ॲझिटोबॅक्टर सारखे की जे नायट्रोजन फिक्सेशनचं काम करतात. नायट्रोजन फॉर्म 78%, दॅट इज द मॅक्झिमम पोर्शन ऑफ द ॲटमॉस्फिअर. मी आता बोललो तुम्हाला सुरुवातीला की वातावरणामध्ये जास्त प्रमाणामध्ये कोणता जर गॅस असेल तर तो कोणता आहे? नायट्रोजन. 78%. इट इज नेसेसरी फॉर द मेंटेनन्स ऑफ द सायकल ऑफ अ नेचर. निसर्ग चक्रामध्ये नायट्रोजनचा रोल जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. The circulation and recycling of a nitrogen gas into the form of a different compounds through various biotic and abiotic processes in nature is called as a nitrogen cycle. मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टीनं आपल्याला प्रत्येक सायकलचे डेफिनेशन लक्षात राहायला पाहिजे. म्हणजे ज्या ज्या सायकलच्या विषयी आपण लिहित असेल डेफिनेशन, त्यात एकच सांगायचं आहे की नायट्रोजन सायकल सांगत असेल तर नायट्रोजनची अबायोटिक फॅक्टरमध्ये जो सर्क्युलेट ट्रान्सपोर्ट होतो त्याचा उल्लेख आपल्याला करावा लागेल किंवा लक्षात ठेवावा लागेल. डायग्राम बाजूला दिलेली आहे पहा, नायट्रोजन सायकल. आता या नायट्रोजन सायकलमध्ये काय पाहायला मिळतं आपल्याला, तर हा फ्री ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन आहे आणि हा फ्री ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन या प्लांट्ससाठी आवश्यक आहे. जरी तो 78% मध्ये असला तरी सुद्धा हे प्लांट्स वापरू शकत नाही. So as more amount of nitrogen is present in the atmosphere, this cannot be directly utilized by the plant. So this has to be fixed. Nitrogen fixation is done. So it is done at the time of a lightning. मी आता तुम्हाला सांगितलं होतं, म्हणजे ज्यावेळेला आकाशामध्ये विजा कडाडतात, चकाकतात त्यावेळेला ह्या नायट्रोजन फिक्सेशनची प्रोसेस होते आणि त्याचं कन्व्हर्शन हे नायट्रेट्स किंवा नायट्राइट्समध्ये होतं. आणि हे जे घटक आहेत हे नायट्रेट्स किंवा नायट्राइट्स जे आहेत हे प्लांट युटिलाइज करतात आणि त्याच्या सहाय्याने त्याचा उपयोग केला जातो. आता फक्त या विजा चमकतानाच होत असं नाही, तर हे जे ॲनिमल्स असतील त्यांची जी विष्ठा असेल त्याच्यामध्ये सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझमचं ॲक्शन होऊन डायरेक्टली ॲटमॉस्फिअरमधले म्हणजे सॉईलमध्ये सुद्धा नायट्रोजनचं फिक्सेशन केलं जातं किंवा अमोनिया कंटेंट जे असेल या वेस्ट मॅटरमध्ये त्याच्यामधून सुद्धा नायट्रोजन हा मुक्त होतो आणि खूप मोठ्या प्रमाणात हे नायट्रोजन हवेमध्ये रिलीज होतो. नायट्राइट असतील तर प्लांट युटिलाइज करतील आणि त्यातला काही फ्री नायट्रोजनचा पार्ट जो आहे तो ॲटमॉस्फिअरमध्ये जाईल आणि ही प्रोसेस परत परत चालू राहणार आहे. देन ऑल ऑर्गॅनिझम पार्टिसिपेट इन द नायट्रोजन सायकल. सर्व प्राण्यांचा समावेश नायट्रोजन सायकलमध्ये असतो. इट इज अन इम्पॉर्टंट कॉम्पोनंट ऑफ प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ॲसिड्स. जीवनाचा आधार असणारे किंवा बॉडी बिल्डिंग स्ट्रक्चर्स म्हणजे प्रोटीन्स आहेत आणि न्यूक्लिक ॲसिड आहेत, तर यांच्या निर्मितीसाठी नायट्रोजनची आवश्यकता असते. ॲज कम्पेअर्ड टू द अदर एलिमेंट्स इट इज इनॅक्टिव्ह अँड डज नॉट इझिली कंबाईन विथ अदर एलिमेंट्स. See, as comparatively nitrogen, oxygen, we have seen that carbon is less reactive as compared to the oxygen, and when we consider about the nitrogen, it is easily combined with other elements. म्हणजे इतर एलिमेंट बरोबर कंबाईन होण्याची नायट्रोजनची क्षमता जास्त आहे. सो मोस्ट ऑर्गॅनिझम्स कॅनॉट यूज द फ्री फॉर्म ऑफ अ नायट्रोजन. डायरेक्टली ऑर्गॅनिझमला हा फ्री नायट्रोजन वापरता येत नाही. देन इम्पॉर्टंट प्रोसेसेस ऑफ नायट्रोजन सायकल. नायट्रोजन सायकलमधले काही इम्पॉर्टंट प्रोसेसेस आहेत त्यांच्याबद्दल आपण आता माहिती पाहणार आहे. नायट्रोजन फिक्सेशन दॅट इज म्हणजे काय बघा, कन्व्हर्शन ऑफ अ नायट्रोजन इंटू नायट्रेट्स अँड नायट्राइट्स थ्रू द ॲटमॉस्फेरिक, इंडस्ट्रियल अँड बायोलॉजिकल प्रोसेसेस. पहा, नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय, जो फ्री नायट्रोजन आहे त्याचं नायट्रेट्समध्ये किंवा नायट्राइट्समध्ये कन्व्हर्शन होणं
जी प्रोसेस आहे, पण हे कसं घडतं, एक तर ॲटमॉस्फिअरमध्ये घडेल, इंडस्ट्रियल किंवा बायोलॉजिकल प्रोसेस. म्हणजे काय, तर काही मायक्रो ऑर्गॅनिझम ही प्रोसेस घडवून आणतात. सेकंड आहे अमोनिफिकेशन. म्हणजे काय, रिलीज ऑफ अमोनिया थ्रू डिकम्पोजिशन ऑफ डेड बॉडीज अँड एक्सक्रिटरी वेस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम्स. What is the meaning of ammonification? Ammonification means formation of ammonia, release of ammonia. But how this occur? Through the decomposition of dead bodies. जे प्लांट्स किंवा ॲनिमल्स असतील त्यांच्या डेड बॉडीज असेल त्यांच्या डिकॉम्पोजिशनमधून हा अमोनिया बाहेर पडतो, किंवा एक्सक्रिटरी जे वेस्ट मॅटर असेल ऑर्गॅनिझमचं त्याच्यामधून हा रिलीज होतो. देन नायट्रिफिकेशन, कन्व्हर्शन ऑफ अमोनिया इंटू नायट्राइट अँड देन नायट्रेट. मूळ जो अमोनिया बाहेर पडलाय त्याचं कन्व्हर्शन नायट्राइट आणि नायट्रेटमध्ये होणं, याला काय म्हणायचं, नायट्रिफिकेशन. याच्या उलट डिनायट्रिफिकेशन, कन्व्हर्शन ऑफ अ नायट्रोजन कंपाऊंड्स इनटू गॅसियस नायट्रोजन. पहा, नेमकं नायट्रोजनस कंपाऊंड जे आहेत त्याचे गॅसियस नायट्रोजन मध्ये कन्व्हर्शन करणं म्हणजे काय, डिनायट्रिफिकेशनची प्रोसेस.